ऐकावे जनाचे करावे मनाचे। मला काय होतंय हे बाकीच्यांना कळत नसतं। माझं दुःख मलाच माहिती असतं, माझा सुख, माझा अनुभूती, माझा आनंद माझा मलाच कळत असतो। दुसऱ्यांचा सहभाग घेण्याची आवश्यकताच नसते। नमस्कार, वैद्य सुविनय दामले। आजाराची सुरुवात ही बाहेर नसते, ही आतून झालेली असते। आणि आतून जो बदल सुरू होत असतो तो कोण करत असतो? आपल्याच आजूबाजूची जी मंडळी असतात ती हा आपल्यावर संस्कार करतात की तू आजारी आहेस, तुझं आता वय उलटून गेलेलं आहे, तुला आता असं असं करावं लागेल, तू असं केलं नाहीस तर असं होईल। आणि याच्यात सगळ्यात मोठा सहभाग कोणाचा असतो माहितीये? सगळ्या भगिनी वर्गाचा। या सगळ्या बहिणी तुमच्यावर दबाव असा टाकतात की तुम्ही तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी ह्या सगळ्या टेस्ट करून घ्या, ही सगळी औषधं सुरू ठेवा आणि आम्ही जसं करतोय तशीच तुम्ही पण आयुष्यभर औषधं खा, असा मौलिक सल्ला देत असतात। हा सगळा सल्ला बरोबर नाहीये। ह्या सगळ्या भगिनी भगिनी म्हणजे कोण कोण? तुमची स्वतःची सख्खी बहीण, तुमची स्वतःची चुलत बहीण, तुमची स्वतःची आत्ते बहीण, तुमची स्वतःची मामे बहीण, या मावस बहीण, ह्या झाल्या तुमच्या स्वतःच्या। बायकोच्या पण येतात। बायकोची सख्खी बहीण म्हणजे मेवण्या, बायकोच्या आणखीन मैत्रिणी असतात, त्या बहिणी सन्मानच मानायच्या असतात, मग त्या सुद्धा सगळ्या। मग तिच्या आणखीन कोणतरी आत्ते असते, मावशी असते, ती येऊन सल्ले देत असते। ही सगळी सल्ले देणारी मंडळी पूर्ण एवढी नाही आहेत। हे आता वडिलांकडचं झालं, मग आत्ते असेल, मावशी असेल, या सुद्धा वडिलांच्या बहिणीच झाल्या ना, त्या सुद्धा येतात। नंतर माझ्या मुलाची बहीण म्हणजे कोण? स्वतःची मुलगी, ती सुद्धा यामध्ये सहभागी असते। हे कटकारस्थान जे आहे ना, ह्या कटकारस्थानातून आपल्याला बाहेर पडायचंय। ऐकावे जनाचे करावे मनाचे। मला काय होतंय हे बाकीच्यांना कळत नसतं। माझं दुःख मलाच माहिती असतं, माझा सुख, माझा अनुभूती, माझा आनंद माझा मलाच कळत असतो। दुसऱ्यांचा सहभाग घेण्याची आवश्यकताच नसते। सल्ले देण्याचं काम फुकटचं असतं म्हणून ते करतात। जेव्हा विकतचं काम करायची वेळ येते ह्याच्यातला एकही जण मदतीला येत नाही। तुम्ही हसताय मनातल्या मनात, मी बघतोय तुम्हाला का? कारण तुम्हाला हा अनुभव यापूर्वी येऊन गेलेला असेल। सल्ले देणं खूप सोपं असतं। परवाच माझी एका रुग्णाशी भेट झाली आणि मी त्या रुग्णाला विचारलं की तू आता ज्या अवस्थेत आहेस त्या अवस्थेत तू हॅपी आहेस का? ती म्हणाली हो मी हॅपी आहे। आता समजा तुझं दुसरं ऑपरेशन करायचं ठरवलं, पहिलं ऑपरेशन तिचं झालेलं होतं कॅन्सरचं, रिकरन्स होता आणि त्याच्यातनं तिची सुटका नव्हती। म्हटलं तुला शेवटपर्यंत आनंदात ठेवण्याची जबाबदारी माझी असेल। मग तिची बहीण आली, ती बहीण सांगते, बहिणीचं वय 78, हिचं वय 62। ती सांगते की असं असं करून घे ग सगळं, तू आता परत कशाला हे सगळं आयुर्वेदिक औषधं करतेस, ते पहिलं जसं ऑपरेशन केलंस तसंच कर। म्हटलं तिला एकदा मला फोन करायला सांगा आणि स्पीकर ऑन ठेवा, मी तुमच्या दोघांशी बोलतो। झालं, ती बरोबर आली आणि माझ्या ट्रॅपमध्ये मिळाली। तिला मी सांगितलं लाव फोन मला, तिने फोन लावला, स्पीकर ऑन ठेवला। म्हटलं तिच्या ऑपरेशनचा सगळा खर्च करायला मी तयार आहे। आपण कुठच्या तरी चांगल्या वेलनेस सेंटरमध्ये जाऊन तिची 15 दिवसांची राहण्याची व्यवस्था सुद्धा मी करतो, काही प्रॉब्लेम नाहीये। खर्चाचं सुद्धा काही तुम्ही बघू नका, फक्त पुढे 6 महिने तिच्या बरोबर तुम्ही राहायला पाहिजे, एवढीच माझी मागणी आहे। 6 महिने काही मला जमणार नाही, माझं घर आहे माझं। मग सल्ले द्यायचे नाहीत, सल्ले द्यायचे असतील तर ते शेवटपर्यंत निभावण्याचे सल्ले असतील तरच द्या। फुकटच्या सल्ल्यांची त्या रुग्णीला गरज नाही, हे मी त्या रुग्णेचा एक जबाबदार वैद्य म्हणून तुम्हाला सांगतोय। हे सांगण्याचं धाडस सुद्धा वैद्यांमध्ये नाही हो आज। मग तीही सांगते म्हणून आणि ती सांगते म्हणून तो झाडावरचा कावळा सांगतो, पिंजऱ्यातला पोपट सांगतो, अरे ह्याला काहीच अर्थ नसतो। ऐकावे जनाचे करावे मनाचे। माझ्या वेदना मलाच माहिती आहेत, ह्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग माझा वैद्य मला सांगत असतो। त्या वैद्यावर पूर्ण विश्वास ठेवा। जसा माझ्या हृदयावर माझा विश्वास आहे तसा माझ्या वैद्यावर माझा विश्वास आहे, असं ठामपणे जेव्हा एखादा रुग्ण त्याच्या नातेवाईकांना ठामकावून सांगतो तेव्हा आपल्याला औषधांचा परिणाम आणखीन चांगला करता येऊ शकतो। त्याला आध्यात्मिक उपासनेचं बळ पण मिळतं, मानसिक शक्ती पण मिळते आणि आमचं जे बॉन्डिंग असतं रुग्ण आणि वैद्य यांचं बॉन्डिंग हे अधिक चांगलं जेव्हा होईल तेव्हा त्या वैद्याला त्या रुग्णाचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरचा रोग बाहेर काढणं सोपं जात असतं। धन्यवाद। लक्षात ठेवायचं, ध्यान सकाळी करायचं पण संकल्प त्याचा रात्री करायचा। अगदी झोपताना जर तुम्ही संकल्प केलात तर सगळी औषधं आपली बंद होऊ शकतात, यावर फक्त विश्वास ठेवा। नमस्कार,
मी वैद्य सोयीनाही दामले. आजाराचा मनाशी काही संबंध असतो का? 100% असतो. प्रत्येक आजार हा आधी मनामध्ये तयार होत असतो. कोणीतरी सांगतं आजूबाजूला, अरे तू हे तपासून घे, अरे तू ते तपासून घे, तुला हे होण्याची शक्यता आहे. मग आमच्या घरी अशी होती, तिला असं झालं आणि मग ती मेली. आमच्या घरी असे असे आलेले, त्यांना असा असा त्रास होता, मग अशी गाठ होती आणि मग ती फुटली. अशा पद्धतीने भीती निर्माण करणारं जे माहोल तयार होतं आपल्या आजूबाजूला, त्याचा परिणाम म्हणून आपण खूप घाबरतो आणि घाबरल्यामुळे मनावर जे परिणाम होतात हे इरिव्हर्सिबल असतात. एकदा आजार मनात घुसला की त्याला तिथनं बाहेर काढणं कठीण असतं. पायात गेलेला काट्याला बाहेर काढण्यासाठी उलट्या मार्गाने जर आलो आपण, ज्या मार्गाने काटा गेलाय त्याच्याबरोबर विरुद्ध मार्गाने आलो तर तो काटा बाहेर येणार आहे. अगदी तसंच आहे. मनामध्ये जर आजार शिरलेला असेल तर जिथून तो शिरला तिथपर्यंत मागे जाऊन त्याला आपल्याला मागे काढावं लागेल. जे मनामध्ये विचार आहेत, चुकीचे विचार गेलेले आहेत, ते मनातनच काढले पाहिजेत. आणि मनातनं हे जे विचार आहेत हे बाहेर काढण्यासाठी काय करायचं, तर तशा सूचना घ्यायच्या, स्वयंसूचना घ्यायच्या. आजचं सत्र हे आपण स्वयंसूचनांचं सत्र म्हणून घेणार आहोत. सूचना काय घ्यायच्या? दिवसभर आपल्याला अनेक मंडळी भेटत असतात काही कारणाने, आणि मग ते तुम्हाला तुमच्या मनामध्ये काही आजारांची बीजं सोडून देतात. मग तुला ब्लड प्रेशर असेल, अरे असं हायगाय करू नकोस हा, तपासून घेत जा हा, आणि मग ते रिपोर्ट करत जा हा, तू त्या दामले डॉक्टरांच्या नादाला लागू नकोस हा, रिपोर्ट करायचं नाही, असं कधीच करायचं नसतं. रिपोर्ट करायचे असतात, औषधं घ्यायची असतात, त्याचे साईड इफेक्ट्स भोगायचे असतात. आयुष्य कमी झालं तरी चालेल पण औषधं खाऊन मरायचं. अशी विचारसरणी असलेली माणसं जर आपल्या अवतीभोवती असतील आणि 100% आपल्याच नातेवाईकांपैकी कोणीतरी असतात, तर यांच्यावर फार विश्वास ठेवायचा नाही. वैद्यकीय क्षेत्रातलं ज्ञान ज्याच्याकडे आहे, ज्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरचे रोग डिफरन्शिएट करता येतात, त्याच्यातला मनाचा सहभाग जो आहे, मनाचा सहभाग प्रत्येक रोगामध्ये, ज्याला आजच्या भाषेमध्ये सायकोसोमॅटिक डिसीज म्हटलेला आहे, मनोशारीरिक आजार म्हटलेला आहे. हे आजार घालवण्यासाठी तुम्हाला जिथे रोग घुसलाय तिथेच गेलं पाहिजे. जर रोग शरीरामध्ये असेल, उपचार शरीरावर करा. जर रोग मनात असेल तर उपचार मनावर करायचा. आणि जर रोग आत्म्यापर्यंत पोचलेला असेल तर चिकित्सा ही आत्म्यापर्यंत झाली पाहिजे. जसा रोग तसा उपचार जर झाला तरच फरक पडणार आहे. मनाचा संबंध आणि त्याचा आजारांशी असलेला जो काही सहभाग असतो तो आपल्याला जर काढायचा असेल, रोज रात्री झोपताना आपण मनाला सूचना द्यायच्या, मला काही झालेलं नाही, मला काही होणार नाही. एवढं वाक्य म्हणून फायदा होईल? करून तर बघा. जेव्हा तुम्ही एखादी सूचना अंतर्मनात झोपता झोपता घेता तेव्हा ती अधिक प्रकर्षाने अंतर्मनामध्ये जाते. कारण का? तेव्हा बाहेरचे विषय सगळे बंद झालेले असतात. ज्ञानेंद्रियांची कामं बंद झालेली असतात. डोळे बंद असतात, कान बंद असतं, नाक बंद असतं, वास घेणं आपण बंद केलेलं असतं, चवी बंद केलेल्या असतात, आणि आपण आता अंतर्मुख होण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि जेव्हा आपण अंतर्मुख होत असतो तेव्हा मात्र मन ऍक्टिव्हेट होत असतं. आणि मग मनाचा सहभाग असलेले जे इतर अवयव आहेत, जसे अवयव आहेत सगळे बाकीचे, हृदय आहे, मेंदू आहे, फुफ्फुस आहे, किडनी आहे, या अवयवांमध्ये जाऊन बसलेल्या ज्या सूचना असतात त्या सुद्धा त्यावेळेला डिलीट करता येऊ शकतात. काय करायचं? रोज रात्री झोपताना आपण ज्या गोळ्या घेतोय त्या गोळ्यांची नावं घेऊन म्हटलं तरी चालेल. माझी टेल्मा बंद होतीये, माझी ग्लॅसिफेज बंद होतीये, माझं कॅल्शियम सप्लिमेंट बंद होतंय, मला औषधांची गरजच नाहीये, मी औषधं ही आता डॉक्टरने सांगितली म्हणून घेतोय, मला तर खरं गरजच नाहीये, माझा नियमितपणे असलेला श्वास, माझा नियमितपणे असलेला आहार आणि माझी नियमित असलेली साधना मला या रोगातनं मुक्त करणार आहे. नेहमीप्रमाणे जर आपण उठण्याचा प्रयत्न केला सकाळी, उठता उठता देखील या सूचना घेऊनच उठायचं. अरे वा, आजचा दिवस माझा खूप छान जाणार आहे, माझी रात्र खूप छान गेली, मला रात्री अटॅक आला नाही म्हणून मी सकाळी जागा झालो. मी जागा झालो की मला जागं केलं गेलं. माझ्या शरीरातली आत्मशक्ती जी आहे, या आत्मशक्तीने मला जागृत केलं. आणि तू आता झोप, या कमी मुदतीच्या मृत्यूच्या भावनेतनं तू जागा हो. झोप म्हणजे जणू काही मृत्यूच आहे ना. काही समजतच नसतं आपल्याला. ज्याला गाढ झोपेचा आनंद घ्यायचा आहे त्याला त्या झोपेतनं उठल्यानंतर जी अनुभूती येते ती अनुभूती सगळ्यात महत्वाची असते. रात्री झोप पूर्ण झाली, सकाळी उठल्यानंतर मी फ्रेश आहे अशी जाणीव ज्याला झाली त्याचा दिवस नक्की चांगला जाणार. एका दिवसाच्या सूचना तयार करून घ्यायच्या. रात्रीच्या सूचना घेतल्या की त्या रात्रीपुरत्याच ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत जरी आपण सूचनांचं सत्र घेत राहिलो तरी चालतं. मनी वसे ते स्वप्नी दिसे असं आपण म्हणतो. रात्री झोपताना ज्या सूचना घेतल्या जातात त्या पुढे 6 ते 8 तास आपल्या मनात तशाच कार्य करतात आणि मग त्या ऍक्टिव्हेट व्हायला जास्ती मदत होत असते. म्हणून रात्रीची वेळ ही सगळ्यात चांगली असते. दिवसभर आपण इतर काही कामं केलेली असतात, ज्ञानेंद्रियांची कामं झालेली असतात, कर्मेंद्रियांची कामं झालेली असतात.
यदा तू मनसी क्लांते अशी अवस्था आपल्याला आलेली असते. आणि अशा वेळेला जेव्हा शेवटची सूचना जेव्हा आपण आपल्याला घेतो तेव्हा ती सूचना अंतर्मनात जाते आणि मग आपल्याला ह्या सगळ्या औषधांपासून मुक्त होता येतं. लक्षात ठेवायचं, ध्यान सकाळी करायचं, पण संकल्प त्याचा रात्री करायचा. अगदी झोपताना जर तुम्ही संकल्प केलात तर सगळी औषधं आपली बंद होऊ शकतात. यावर फक्त विश्वास ठेवा, अनुभव घ्या आणि जरूर कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद. हृदयाशी संबंधित असलेला, पित्ताशी संबंधित असलेला जो आजार आहे, जो मनावर परिणाम करणारा असतो, मनाचा दाह होतोय, खूप चिडचिड होते, राग 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 येतोय, काय करायचंय समजत नाही, आदळ आपट होते, अपशब्द निघतात, हा जो काही ताण असतो, हा ताण येण्यासाठी बरोबर त्याच्या उलटी क्रिया करायची. नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले. स्ट्रेस कमी करण्यासाठी काही उपाय, काही एक्झरसाइज, काही व्यायाम सांगता येतील का, असा काही जणांचा प्रश्न होता. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आजार जर असतील तर त्याच पद्धतीमध्ये आपल्याला उपाय करायला लागतील. जसं शारीरिक आजार असेल तर उपाय शारीरिक करायचा, मानसिक आजार असेल तर उपाय मानसिक करायचा, आणि आध्यात्मिक व्याधी असतील तर उपाय देखील आध्यात्मिक करायला लागतो. हो, आयुर्वेदात आध्यात्मिक आजारसुद्धा मानलेत. मेंटल आणि स्पिरिच्युअल आजार जे आहेत हे डिफरन्शिएट करणं थोडंसं अवघड असतं, परंतु तज्ज्ञ वैद्य जर आपल्याला मिळाला तर हा आजार मानसिक म्हणजे मनाशी संबंधित आहे की आध्यात्मिक म्हणजे आत्म्याशी संबंधित आहे हे आपल्याला कळू शकतं. काही आजार हे पूर्वजन्माने आलेले असतात असंही आयुर्वेद मानतो. हो, आयुर्वेद मानतो, पूर्वजन्म मानतो, पुनर्जन्म मानतो, पाप मानतो, पुण्य मानतो, देव मानतो, दानव मानतो, ईश्वरी शक्ती मानतो, वाईट शक्तींचा प्रादुर्भाव हाही आयुर्वेदाला मान्य असलेला एक भाग आहे. आता यात अंधश्रद्धा नाही आहेत, या सगळ्या श्रद्धा आहेत, पण यावर जे संशोधन व्हायला पाहिजे ते त्या पद्धतीने झालं नाही. असो, आपल्याला आत्ता मानसिक आजार जे आहेत या मानसिक आजारांसाठी काही व्यायाम काही करता येतील का? साधे सोपे व्यायाम प्रकार सांगतो. मानसिक म्हणजे मनाशी संबंध, मन म्हणजे हृदय, आणि हृदयाशी संबंधित असलेले जे आजार आहेत ते मनावर काम करतात का? हो, निश्चितपणे काम करतात. हे व्हाईस वर्सा आहे. मनाचे आजार हृदयावर, हृदयाचे आजार मनावर परिणाम करत असतात. हृदय म्हणजे रक्ताभिसरण, रक्त बाहेर ढकलणं, फोर्स जो वापरावा लागतो तो वाताचा फोर्स वापरावा लागतो. म्हणजेच हृदयरोगाच्या आजारासाठी वाताची चिकित्सा करणं अपेक्षित असतं. तसंच त्याच्यामध्ये जो असलेला अवरोध असतो, कफाचा अवरोध असतो, हा देखील दूर करावा लागतो. म्हणजे कफाचीही चिकित्सा करावी लागते. त्यामुळे वात आणि कफ कमी करण्यासाठी शरीरामध्ये ऊर्जा निर्माण व्हावी लागते, उष्णता थोडीशी निर्माण करून घ्यावी लागते. आणि यासाठी भ्रामरी नावाचा एक व्यायाम प्रकार अतिशय चांगलं काम करतो. भ्रमर ज्या पद्धतीत आवाज निर्माण करतो त्या पद्धतीत आवाज निर्माण करायचा आणि श्वास भरून घ्यायचा आणि सोडायचा. तुमच्या जवळपास राहणारे जे वैद्य असतील किंवा तुमच्या जवळपास योगासनं शिकवणारे काही मंडळी असतात, जसं पतंजली योग समितीची जी मंडळी असतात ही तुम्हाला निःशुल्क योग शिकवत असतात. त्यांच्याकडे जाऊन या भ्रामरी प्रकाराची माहिती करून घेतलीत तरी चालेल. उज्जयी नावाचा एक प्रकार आहे, हा देखील खूप चांगलं काम करत असतो. श्वास भरत असताना आवाज निर्माण करत श्वास भरायचा, घासत घासत श्वास भरायचा आणि काही वेळ थांबायचं आणि पुन्हा श्वास सोडून द्यायचा. हा उज्जयी प्रकार जो आहे, हा उज्जयी प्रकार देखील या कफज आणि वातज हृदरोगासाठी आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक ताणासाठी वापरता येऊ शकतो. आणखीन एक प्रकार असतो तो म्हणजे ध्यानाचा. ध्यान करायचं, शांत बसायचं, आजूबाजूला चाललेले सगळे आवाज जे आहेत हे आवाज ऐकायचे, फक्त कानाने ऐकायचे, नाकाने अनुभवायचे किंवा चिंतनाने अनुभवायचे. हे जे व्यायाम प्रकार आहेत ह्याला कुठेही ऊर्जा संपवली जात नाहीत.
पित्ताच्या आजारांसाठी जे असतात, हृदयाशी संबंधित असलेला, पित्ताशी संबंधित असलेला जो आजार आहे, जो मनावर परिणाम करणारा असतो, मनाचा दाह होतोय, खूप चिडचिड होते, राग 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 येतोय, काय करायचं आहे समजत नाही, आदळ आपट होते, अपशब्द निघतात, हा जो काही ताण असतो, हा ताण येण्यासाठी बरोबर त्याच्या उलटी क्रिया करायची. इथे कफवात नाही आहेत, वात प्रकुपित असतो आणि तो पित्ताला खवळवत असतो, आणखीन ढवळवत असतो, आणि त्यामुळे त्याला कूल करायचं, चिल करायचं, शांत करायचं. आणि शांत होण्यासाठी ध्यानासारखा दुसरा पर्याय नाही. श्री गुरुदेव दत्त असा जप केला तरी चालतो. आणि शांत अर्धोन्मिलित नेत्र करून, अर्धोन्मिलित म्हणजे काय, अर्धवट बंद असलेल्या डोळ्यांनी ध्यान करायचं असतं. जेव्हा आपण डोळे उघडे ठेवतो तेव्हा आपल्याला जे आपल्या आजूबाजूला दिसतंय, डोळ्यांची कक्षा जिथपर्यंत जाते त्या कक्षेतलं आपल्याला सगळं वस्तू दिसत राहतात. मग आपलं लक्ष त्या प्रत्येक वस्तूकडे जात राहतं. चिमणी उडाली, बुर्र, तिथे लक्ष गेलं. गाडी गेली, बुर्र, तिथे लक्ष जातं. कुठेतरी कावळा ओरडला, तिथे लक्ष जातं. पान पडलं, तिथे लक्ष जातं. आणि मूळ लक्ष विचलित होतं आणि ध्यान काही लागत नाही. डोळे बंद करावे म्हटलं तर डोळ्यांच्या क्षमतेच्या बाहेरील जगसुद्धा दिसायला लागतं. इथे गडबड असते. त्यामुळे डोळे उघडे ठेवले तरी प्रॉब्लेम, डोळे बंद केले तरी प्रॉब्लेम. म्हणूनच भगवान भोलेनाथांनी जे ध्यान केलेलं आहे ते अर्धोन्मिलित नेत्राने केलेलं आहे. डोळे अर्धवट बंद ठेवायचे, नासाग्रावर दृष्टी केंद्रित करायची. नासाग्र म्हणजे नासा, नाक, नाकाचा अग्र म्हणजे नासाग्र, तिथे लक्ष ठेवायचं. आणि ते आपल्याला बघतोय दिसणार नाही, पण कल्पना अशी करायची की मी माझ्या नाकाकडे बघतोय, आणि त्या अवस्थेमध्ये ध्यानाला सुरुवात करायची. आणि येणाऱ्या सगळ्या आवाजाचं, प्रस्पंदांचं निरीक्षण करत राहायचं, अवलोकन करत राहायचं. त्यामध्ये उतरायचं नाही. ते येत आहेत ते येऊ देत, जात आहेत ते जाऊ देत. अशा रीतीने मनाला थोडंसं मोकाट सोडायचं. फक्त मनाच्या मागे न जाता त्याला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. जसं आपण एखाद्या तळ्याच्या काठी बसलोय आणि तळ्यामध्ये असलेल्या पाण्यामध्ये वर्ण पडलेल्या एखाद्या पानाचे तरंग उमटत जातात. ते तरंग ज्या पद्धतीत आपण बघतो, इतक्या तटस्थपणे आपण आपल्या जीवनाकडे बघायचं, आपण इतिहासामध्ये बघायचं, आपण आपल्या भविष्यामध्ये बघायचं. परंतु हे करत असताना वर्तमान सोडायचा नाही. आणि वर्तमानातला जो आनंद आहे, हा जर आनंद आपण घेण्याचा प्रयत्न केला तर त्यालाच म्हणतात ध्यान. ध्यान म्हणजे कुठेतरी समाधी अवस्थेपर्यंत आपल्याला जायचं आहे असा समज करून घेऊ नका. ध्यान हे तुम्ही ज्या अवस्थेमध्ये असता त्या वर्तमान अवस्थेमध्ये तुम्ही स्वतःला ठेवणं म्हणजेच ध्यान असं म्हटलं तरी चालेल. मग ध्यान करण्यासाठी जसं नासाग्र उपयोगी पडतं तसं गुरुपादुका उपयोगी पडतात, गुरुमूर्ती उपयोगी पडते, सगुण रूपातली कोणतीही वस्तू उपयोगी पडते. अगदी साधं निरांजन नाहीतर पेटवलेली उदबत्ती देखील पुरते. याकडे जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा आपल्याला ध्यानाची अवस्था सुरुवातीच्या काळामध्ये समजायला सोपी जाते. प्राणायाम करा, श्वास घ्या, श्वास सोडा. आता ह्या श्वासावर लक्ष द्यायला आपल्याला सोयीचं होतं. श्वास घेताना जाणीवपूर्वक घ्यायचा, थोडा वेळ थांबायचं आणि जाणीवपूर्वक उच्छ्वास सोडायचा. असं जरी केलं तरी आपल्या मनाला थोडीशी विश्रांती मिळत असते. मनाला आपण आपल्या श्वासाबरोबर जोडून घ्यायचं आणि त्याला श्वासाबरोबर बाहेर सोडायचं. त्याच वेळेला मनाने काय कल्पना करायची की या विश्वातली सगळी प्राणशक्ती, चैतन्य, ऊर्जा मी माझ्या शरीरामध्ये घेतोय आणि माझ्या शरीराला अधिक चैतन्यमय, अधिक ऊर्जावान बनवतोय, आणि आपल्याला जे पाहिजे ते ह्या शक्तीकडनं मिळतं आहे असा भाव तयार करायचा. तो काही काळ मनामध्ये, हृदयामध्ये, शरीरामध्ये धारण करायचा. आणि जेव्हा आपल्याला श्वास सोडावासा वाटतो, उच्छ्वास टाकावासा वाटतो, तेव्हा तो उच्छ्वास टाकायचा, फक्त तो अगदी सावकाश बाहेर सोडायचा. आणि हा सोडत असताना मनातले सगळे अपवित्र विचार किंवा घाणेरडे विचार किंवा राग येणारे विचार, चिडचिड होणारे विचार, ज्याचा आपल्याला भविष्यात किंवा आत्ता वर्तमानात सुद्धा त्रास होतोय, असे विचार सगळे उच्छ्वासातनं बाहेर पडतायत अशी कल्पना करायची. माझं सगळं शरीर असं मोकळं होऊन जातं आहे. चहाच्या गाळणीमध्ये वरनं चहा ओतल्यानंतर खाली आपल्याला कसा फक्त शुद्ध चहा मिळतो, त्यातली सगळी पावडर सगळी वर अडकते. त्या पद्धतीत ह्या विचारांना फिल्टर करत जायचं आणि आपल्याला आवश्यक असेल तेवढं आत ठेवायचं आणि नको असेल ते बाहेर काढून टाकायचं. सुरुवात तर करून बघा. नमस्कार.
पायाकडे लक्ष द्यावं, गुडघ्याकडे लक्ष द्यावं, पोटाकडे लक्ष द्यावं असं त्याला वाटतंय. आता तुमचं लक्ष जर तिथे दिलं नाहीत आणि नको त्या रिपोर्टच्या मागे तुम्ही लागलात तर जिथे पाहिजे ते मिळणारच नाही आणि मग नको ती औषधं आणि मग नकारात्मकता सुरू होते. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. इच्छाशक्ती कशी वाढवावी असा काही जणांचा प्रश्न होता. इच्छाशक्ती 2-3 प्रकारे आपल्याला काउंट करता येईल. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. आणि ह्या सगळ्याचं महत्त्व असतं हे मनामध्ये असतं. मनाची ताकद कशी वाढवता येऊ शकेल? फक्त सूचना देऊन मनापर्यंत पोचणारं एकमेव औषध म्हणजे मंत्र आहेत. मंत्र म्हणजे शब्द. शब्दांची विशिष्ट रचना केली आणि आपल्याला सकारात्मक रीतीने विचार करत गेलो की इच्छाशक्ती वाढायला मदत होते. कुठे कुठे वापरता येते? जिथे जिथे आपण निगेटिव्ह विचार करतो तिथे प्रत्येक ठिकाणी ही इच्छाशक्ती आपल्याला वाढवता येते. आणि आपल्याला सवयच अशी असते की पहिल्यांदा आपल्याला नकारार्थी विचार मनामध्ये येतात, सकारात्मक विचार येतच नाहीत. कारण आपण तशी सवय लावलेली नाही. आपण जशी सवय लावू तसं मन वळतं. जसं जनावरं जी असतात त्यांना जसं वळवावं तशी ती वळत जातात आणि आपल्या जागेवर जाऊन उभी राहतात. मग तो घोडा असू देत, बैल असू देत, रेडा असू देत. मनाला का नाही वळवता येणार? वळवता आलं पाहिजे आणि ते सकारात्मक दिशेने वळवायचं. आणि जेव्हा आपल्या मनासारख्या काही गोष्टी होत नाहीत तेव्हा मग आपल्याला राग यायला लागतो, चिडचिड यायला सुरुवात होते. शिवाजी महाराज आणि जिजाऊ महासाहेबांनासुद्धा त्या काळातल्या अत्यंत प्रतिकूल असलेल्या परिस्थितीमध्ये प्रचंड राग येत होता, क्रोध होता त्यांचा. पण त्यांनी त्याला सकारात्मक रीतीने त्याच्यावर विजय मिळवला आणि त्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. रागाचं रूपांतर त्यांनी शौर्यामध्ये केलं. आणि आम्हाला जर राग आला तर आम्ही काय करतो? अशा वस्तू तोडून फोडून वाट लावून टाकतो, त्याची फेकून देतो. आणि त्याचा परिणाम म्हणून काय होतं तर आपला सगळा कंट्रोल सुटून जातो मनावरचा. आणि एकदा त्या गीतेमध्ये जसं सांगितलं आहे तसं एकदा का तुमच्या मनावरचा कंट्रोल सुटला की तुमच्या शरीरावरचा संयम सुटतो, इंद्रियावरचा संयम सुटतो, आत्म्यावरचा संयम सुटतो आणि मग विवेक नाहीसा होतो आणि चुकीचे निर्णय घेतले जातात आणि चुकीची कृती होते आणि त्याचे परिणाम पुढे भोगावे लागतात. इच्छाशक्ती सकारात्मक करण्यासाठी नकारात्मक बाजूला विसरून जायचं. सगळ्यात वाईट गोष्ट कोणती असेल? मृत्यू. आता मृत्यूकडे देखील सकारात्मक रीतीने बघायचं. कधी ना कधीतरी मृत्यू येणारच आहे. सकारात्मक रीतीने कसं बघायचं? जे जगायचं ते आनंदाने आणि निरोगी अवस्थेमध्ये. 100 वर्ष, अगदी 100 वर्ष मी म्हणतो आहे, पण 100 वर्ष नाही, 5 वर्ष कमी झाली तरी चालतील, पण निरोगी आणि आनंदी जगलं पाहिजे. यासाठी इच्छाशक्तीला बदलवून घ्यायचं. सगळेच आता प्रभू श्रीराम गेले, श्रीकृष्ण भगवंतांनासुद्धा मरण आलं, मग आम्ही काय आहोत? आम्हालासुद्धा मरण येणारच एक दिवस. सकारात्मक बघायचं. विचार करून बघूया, मृत्यू जर अटळ आहे आणि मृत्यूसाठी मी जर पळून गेलो मृत्यूपासून तर आपण नकारात्मक दिशेने जातो. मृत्यूच्या दिशेत वाटचाल करायची की तुमचं दुःख जीवनातलं नाहीसं होऊन जातं. सगळे डॉक्टर याच एका मृत्यूचं भांडवल करतात आणि सगळ्यांना घाबरवत असतात. मग असं झालं नाही तर मग तुम्हाला असा अटॅक येईल, असं झालं नाही तर असं येईल. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की मृत्यू यावा, परंतु तो उगाच कुठेतरी असा धडपडत आणि लोळत नको यायला. जे यायचं ते एकदम काय ते होऊन जाऊ देत. असं सकारात्मक विचार करा. ईश्वराला प्रार्थना करा की ईश्वर तुमच्या मदतीला येणार. मृत्यू जर आलाच नसता तर आमचे खापर पणजोबा, आजोबा, त्यांच्या आज्या, त्यांचे भाऊ, त्यांचे सगळे भावंड ही सगळी जर आज जिवंत असली असती, 300-350 वर्षाची झाली असती ही सगळी जणं, ह्या सगळ्यांना कसं सांभाळणार होतो आम्ही? म्हणजे मृत्यू हे देखील वरदान आहे. हा या मृत्यूच्या वाईट भागातला सकारात्मक भाग. आता मी पडण्याचं कारण काय? तर माझं लक्ष नव्हतं. असात्मेंद्रियार्थ संयोग म्हणून मी पडलो. आता झाडावर नको तिथे चढणं आणि तिथनं पाय घसरून पडणं, हे असात्मेंद्रियार्थ संयोग. आता मी जर त्याच्यातनं सकारात्मक भाग आहे, अरे चढणार तोच पडणार असं म्हणतो आपण. म्हणजे त्यातसुद्धा सकारात्मक बघायचं. पुढच्या खेपेला मला समजेल की चढताना कसं चढायचं होतं, म्हणजे पाय घसरून पडणार नाही. हा त्याच्यातला सकारात्मक भाग. जेवताना तोंडात दगड मिळाला, नकारार्थी भाव आहे. अरे बापरे, दगड मिळाला. दगडसुद्धा खाऊन पचवून मोकळं व्हायचं इतकी प्रतिकारशक्ती आपली चांगली आहे. किंवा दगड निवडताना, धान्य निवडताना त्यात दगड होता हे पुढच्या खेपेला नीट शोधायला पाहिजे, असा सकारात्मक विचार केला तर आपल्याला नकारात्मकता निघून जायला मदत होत असते. प्रत्येक गोष्ट शरीराकडून जी केली जाते ती चांगल्यासाठीच केली जाते. आपला विचार, आपला दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर शरीराकडनं सगळे सकारात्मक सिग्नल आपल्याला दिसायला लागतील. उलटी होते चांगल्यासाठी, डोकं दुखतं आहे चांगल्यासाठी,
पोटातनं काहीतरी दुखतंय चांगल्यासाठी, पायात गोळा येतोय चांगल्यासाठी, असा भाव निर्माण करा. शरीर काहीतरी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतंय, काहीतरी इंडिकेशन आहे, काहीतरी सिग्नल आहे. पायाकडे लक्ष द्यावं, गुडघ्याकडे लक्ष द्यावं, पोटाकडे लक्ष द्यावं असं त्याला वाटतंय. आता तुमचं लक्ष जर तिथे दिलं नाहीत आणि नको त्या रिपोर्टच्या मागे तुम्ही लागलात तर जिथे पाहिजे ते मिळणारच नाही आणि मग नको ती औषधं आणि मग नकारात्मकता सुरू होते. जीवनाकडे बघायचं असेल तर शरीर, आपलं शरीर हे सगळ्यात आदर्श आहे. ते शरीर जे करतंय ते चांगल्यासाठी असा विचार करायला सुरुवात करा, मग नक्कीच चांगला मार्ग तुम्हाला दिसेल. नमस्कार. एकाग्र होण्यासाठी चंचलत्व कमी झालं पाहिजे. सारखं टी व्हीचं रिमोटचं बटन बदलत राहण्यापेक्षा एक दिवसभर फक्त एकच चॅनेल बघायचं असा संकल्प केलात ना तरी खूप होईल. नमस्कार. एकाग्रता साधण्यासाठी काय करायचं? भारतीय अध्यात्मशास्त्र, भारतीय दर्शनशास्त्र, भारतीय आयुर्वेद यामध्ये इतके सुंदर उपाय सांगितलेले आहेत आणि हे आपण नैमित्तिक उपायांमध्ये सुद्धा करू शकतो. सकाळी उठल्यानंतर ह्याची सवय लावली पाहिजे. मन जे आहे ना हे अत्यंत चंचल आहे. ते आता इथे, आता इथे, आता इथे, आता भूतकाळात, आता भविष्यकाळात, वर्तमान काळात ते कधीच राहत नाही. आणि वर्तमान काळातलं मन भूतकाळात गेलं किंवा भविष्यकाळात धावलं की तिथे एकाग्रता भंग झाली म्हणून समजा. एकाग्रतेसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे डोळ्यांचं सिंक्रोनायझेशन. डोळ्यांना एका अग्रावर चित्त स्थिर करणं. चित्त स्थिर होण्यासाठी पहिल्यांदा डोळे स्थिर व्हावे लागतात. जसं त्या ड्रायव्हरला गाडी चालवताना एकाग्र ते जे व्हील आहे त्या व्हीलच्या समोरून एवढा भाग जो असतो तेवढ्याच भागामध्ये लक्ष ठेवायचं असतं. इकडे आणि इकडे त्याचं लक्ष गेलं की अपघात झालाच म्हणून समजा. एकाग्रता साधण्यासाठी आधी तुम्हाला त्राटक करणं आवश्यक आहे. त्राटक तुम्ही असंही करू शकता. अंगठा असा घ्यायचा आणि अंगठ्याच्या या वरच्या टोकावर नुसती नजर ठेवायची. एकदा इथे बघायचं आणि या ऑब्जेक्टच्या मागे जे एक 10 फुटावरचं ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्ट बघायचं. आय सिंक्रोनायझेशन, डोळ्यांच्या बाहुल्यांचं आकुंचन प्रसारण करणं हा पहिला टप्पा झाला. त्यानंतर काय करायचं, एखादं ऑब्जेक्ट फिक्स करायचं आणि तिथे नुसतं टक लावून बघायचं. बाकी काही करायचं नाही. मनात विचार येणार आहेत, येऊ देत, परंतु मला ज्या गोष्टीवर फोकस करायचं आहे त्या फोकस झालेल्या बिंदूवर माझं डोळ्यातनं पाणी येईपर्यंत बघत राहायचं. आणि एकदा हे डोळ्यातनं पाणी आलं की तुम्हाला सवय लागते, डोळ्यांना सवय लागते आणि तुमच्या मनाला एक विषय पकडून ठेवण्याची सवय लागते. नाहीतर ते माकडासारखं आहे मन. आत्ता या फांदीवर, उद्या त्या फांदीवर, परवा इकडे, इकडनं तिकडनं उछलपुदल खूप होत असते. आणि त्यामुळे ह्या मनाला आपल्याला संयमात ठेवायला लागतं. जसं एखाद्या कुत्र्याला साखळीने बांधून ठेवलं जातं. साखळी जोपर्यंत त्या मालकाच्या हातात आहे तोपर्यंत कुत्रा मालकाचा आहे. पतंगाचा दोर जोपर्यंत त्या मुलाच्या हातात आहे तोपर्यंत तो पतंग त्या मुलाचा आहे. एकदा साखळी सुटली किंवा पतंगाचा दोर कापला गेला की तो पतंगही त्याचा नाही आणि तो कुत्राही त्याचा नाही. त्याच्या मागे मग ह्या दोघांनाही धावावं लागतं. मनाचं अगदी तसंच आहे. एकाग्रता साधण्यासाठी काय करायचं तर मनाला स्थिर आपल्या हातात पकडून ठेवायचं. इंद्रियांना वश करून घ्यायचं. इंद्रियांना वश करण्यासाठी सुद्धा उपाय तोच आहे. शांतपणे बसायचं आणि फक्त एकाच विषयाचं चिंतन करायचं. कोणत्याही एका विषयाचं चिंतन करा, पण ते एकाच विषयात राहू दे. तिथनं त्या विषयाला भरकटत नेऊ नका. म्हणजे कसं, लाल रंगाची फुलं, लाल रंगाची फुलं, मग जास्वंदीचं फुलं आहे, कलमी गुलाब आहे, लाल गुलाब आहे, असं करत गणेश फुल आहे. अशी लाल रंगाची फुलं शोधण्याचा प्रयत्न करा. आणि हे लाल रंग जेव्हा तुम्ही बघता तेव्हा त्या लाल रंगावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करता, तिथे पण एकाग्र होता. मग निळ्या रंगाची फुलं शोधा, गुलाबी रंगाची फुलं शोधा. मग फुलंच कशाला, मग वेगवेगळे वास आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, ह्या सगळ्या संवेदना ज्या आहेत ह्यांनासुद्धा एकाग्र करण्यासाठी आपण युक्तीने वापरू शकतो. जेव्हा एखादी गृहिणी एखादी भाजी करत असते ती एकाग्र होऊन जर केलं तर मीठ कधी घालायचं, फोडणी कधी घालायची, हळद कधी घालायची, मिरची कोथिंबीर कधी घालायची, नारळ कधी घालायचा, पाणी किती घालायचं, हे सगळं ती एकाग्र होऊन जेव्हा बघते तेव्हाच तिला हे साध्य होतं. तुम्ही एकदा करून बघा पुरुषांनी, म्हणजे समजेल एकाग्रता भंग झाल्यानंतर काय होतं त्या विश्वामित्राचं ते. मेनकेची गोष्ट सोडून द्या.
एकाग्रता साधायची आपल्याला जीवनातलं लक्ष फिक्स करण्यासाठी, गोल पोस्ट फिक्स करण्यासाठी. त्या क्रिकेटरला सुद्धा एकाग्रता लागते, फुटबॉल खेळताना सुद्धा एकाग्रता लागते, कॅरम खेळताना पण एकाग्रता लागते, बुद्धिबळ खेळताना सुद्धा एकाग्रता लागते. सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला एकाग्र झाल्याशिवाय तुम्हाला त्याच्यातलं यश पूर्णपणे घेता येत नाही. त्यातले काही टप्पे, त्यात आणखीनही काही टप्पे आपण बघितलेले होते. ओंकार साधना नावाचे आपले 2 व्हिडिओ आहेत. ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा एकाग्रता कशी साधायची याविषयी आपण मार्गदर्शन केलं आहे. तेही व्हिडिओ एकदा पुन्हा चाळून बघा. मागे भूतकाळामध्ये झालेले काही अनेक व्हिडिओ आहेत. ह्या व्हिडिओमधनं सुद्धा तुम्हाला काही गोष्टींमध्ये आणखीन ज्ञान मिळण्याची शक्यता आहे. हे एकदा त्याचा धांडोळा घ्यावा असं मी म्हणतो. एकाग्र होण्यासाठी चंचलत्व कमी झालं पाहिजे. सारखं टी व्हीचं रिमोटचं बटन बदलत राहण्यापेक्षा एक दिवसभर फक्त एकच चॅनेल बघायचं असा संकल्प केलात ना तरी खूप होईल. करून तर बघा. धन्यवाद. ही समोरनं मागे, मागणं समोर अशी ही गती आहे. या गतीला आपल्या शरीरातलं रक्ताभिसरण जे आहे हे जर मी जुळवून घेतलं तर आणखीनच सोने पे सुहागा. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. झोपाळ्यावर बसण्याची मजा काही औरच आहे. आपण लहानपणी असे अनेक झोके घेतलेले आहेत. बागेमध्ये असून वडाच्या पारंब्या, सूर पारंब्या या सगळ्या प्रकारांमध्ये शरीराला एक विशिष्ट गती मिळत असते. जेव्हा आपण झोपाळ्यावर बसतो आणि असे झोके घेतो, लहान मोठे उंच किती जोराजोरात आपण खेळत असतो. पेंड्युलम नावाचा प्रकार आपण फिजिक्समध्ये शिकलेलो आहोत. सिम्पल पेंड्युलमची जी गती आहे ती गती काय आहे? एक स्थिर शरीर आणि दुसरं मुवमेंट असलेलं शरीर, बॉडी म्हणू आपण. आता याच्यात ही जी फांदी आहे वरची ही स्थिर आहे आणि हा खालचा जो भाग आहे हा पेंडुलमप्रमाणे फिरतो आहे. या गतीला फिजिक्सनुसार पेंडुलमची मूवमेंट, पेंडुलम गती असं म्हटलं तरी चालू शकेल. ही समोरनं मागे, मागणं समोर अशी ही गती आहे. या गतीला आपल्या शरीरातलं रक्ताभिसरण जे आहे हे जर मी जुळवून घेतलं तर आणखीनच सोने पे सुहागा. दुसरी एक गती असते सिम्पल हार्मोनिक मोशन. म्हणजे कशी? बागेमध्ये खेळणं नसतं का? एक असा प्लॅटफॉर्म असतो, त्याच्यावर एक ॲक्सिस असतो, त्याला धरायला दांडा असतो आणि ते ॲक्सिस गोल 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 फिरतो. हार्मोनी साधली जाते. आणखीन एक प्रकार आपण त्याच्यात खेळायचो की या झोपाळ्याला पूर्ण गोल फिरवायचं आणि पुन्हा सोडून द्यायचं. हे असं जे चक्र करतो वडाच्या पारंब्यानं नाही का, आपण मध्ये धरायचं आणि एका मुलाने गोल 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 फिरवायचं आणि नंतर सोडून द्यायचं. नंतर तो मुलगा त्या पारंबीचा आधार घेऊन गोल फिरतो. हे जे गोल फिरणं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, चंद्र पृथ्वी सूर्याभोवती फिरतात, गुरु फिरतो, बुध फिरतो, शुक्र फिरतो. हे सगळ्यांचं हे जे फिरणं आहे हे सूर्याला केंद्रीभूत मानून केलेलं फिरणं आहे. म्हणजे या विश्वाची जी गती आहे एका केंद्राला स्थायी धरून त्याच्या भोवती हे सगळं विश्व फिरतं आहे. मग या विश्वाच्या गतीशी मी माझ्या शरीराच्या गतीला जर जुळवून घेतलं तर मी विश्वाशी एकरूप होत नाही का? तेच तर गंमत आहे. भारतीय परंपरेमध्ये याला फार महत्त्व दिलं आहे. त्यामुळे आपले सगळे जे पारंपरिक खेळ आहेत हे खेळ जे आहेत हे एका ॲक्सिसला धरून आहेत. फुगडी बघा, 2 जणांची फुगडी आहे, 2 हातांची फुगडी आहे, 3घांची फुगडी आहे. सेंट्रल धरून त्याच्याभोवती फिरलं जातं. जातं नावाचा एक प्रकार, मंगळागौरीचे खेळ आठवून बघा. हे सगळे खेळ सेंट्रलाइज आहेत. सेंट्रिफ्युगल फोर्स त्याच्यातनं तयार होतो. पाठीचा कणा हा ॲक्सिस जर धरला तर त्या ॲक्सिसभोवती माझ्या शरीराला फिरवायचं. केवळ शरीरच फिरतं आहे का? नाही, शरीराबरोबर माझं हृदय फिरतं आहे, माझं मेंदू फिरतो आहे, माझी लिव्हर फिरते आहे, माझी किडनी फिरते आहे, माझं गर्भाशय फिरतं आहे, माझी आतडी फिरत आहेत, माझं पित्ताशय फिरतं आहे. आणि या फिरण्यामधनं जे आतड्याला आतल्या बाजूला, पित्ताशयाला आतल्या बाजूला, हृदयाला आतल्या बाजूला लागलेलं असेल हे सगळं बाहेर यायला मदत नाही का होणार? निश्चितच होणार. म्हणून तर भारतीयांचं आरोग्य हे इतर देशांच्या तुलनेमध्ये खूप चांगलं आहे. त्यांची व्याधी प्रतिकार क्षमता खूप चांगली आहे.
प्रत्यक्ष जिममध्ये न जाता देखील त्यांची शरीर सौष्ठव खूप चांगलं आहे. कारण लहानपणापासून हे जे काही खेळ होते, कुस्ती असेल, दंडजोर बैठका असेल, सूर्यनमस्कार असेल किंवा मल्लविद्या असेल, मल्लखांब असेल, कबड्डीसारखे खेळ असू देत, हे सगळे भारतीय परंपरेतले जे खेळ आहेत, हे सगळे खेळ आपल्याला शरीराला, केवळ शरीरालाच नाही मनाला देखील मजबूती देत असतात. आणि याचा आनंद जो असतो हा चित्तापर्यंत पोचतो. बुद्धीने केलेले हे खेळ चित्त, इंद्रिय, अवयव, आत्मा या सगळ्याला प्रसन्न करणारे असतात. आणि त्यामुळे आपण जे काही खेळ खेळत असतो, साधा अचीपचीचा खेळ आहे. 5 दगड लागतात आणि 5 दगडांवरनं आपण काही खेळ खेळत होतो. जपानमध्ये याच्यावर आता संशोधन चाललं आहे. काय संशोधन आहे तर अचीपचीचा खेळ खेळत असताना जेव्हा तुमच्या हातात 5 दगड असतात त्याच्यातला बरोबर एकच उडवायचा आणि बाकीचे 4 खाली टाकायचे. तो वरनं खाली येईपर्यंत टाईम मॅनेजमेंट शिकता येतं. आणि त्याच अचूक वेळामध्ये खाली कुठे दगड पडलेले आहेत ते न बघता त्यांना गोळा करायचं आहे आणि वरच्या दगडाला जिंकून घ्यायचं आहे. त्याचे काही स्टेप्स आहेत, जसे आत्ताच्या त्या मोबाईलच्या गेम्समधले स्टेप्स असतात तसे ह्या अचीपचीच्या खेळामध्ये स्टेप्स आहेत. तो खापरी नावाचा खेळ देखील तुम्हाला माहिती आहे. एका चौकोनातनं दुसऱ्या चौकोनात, तिसऱ्याचं ठिकरी म्हणतो आपण त्याला. हे सगळे खेळ जे आहेत हे शरीराचं संतुलन, मनाचं संतुलन, अवयवांचं संतुलन, कर्मेंद्रियांचं संतुलन, ज्ञानेंद्रियांचं संतुलन करणारे खेळ आहेत. आणि म्हणून भारतीय परंपरेप्रमाणे जेव्हा आपण एखादा खेळ खेळत असतो त्याचं महत्त्व समजून घेतलं तर त्या खेळातला आनंद आणखीनच वाढत असतो. अशा एखाद्या छान रम्य वातावरणामध्ये असे खेळ पुन्हा सुरू व्हायला पाहिजेत. असे खेळ जर प्रत्येक गावागावात सुरू झाले तर शिवाजी महाराजांनी जसे मावळे तयार केले तसे मावळे आपल्याला पुढच्या युद्धामध्ये उपयोगी पडणार आहेत निश्चितच. धन्यवाद.